13 लाखांच्या कर्जासाठी खासगी सावकारानं जाच लावला होता आणि त्यामुळे कुटुंबानं आत्महत्या केली। पिंपरी चिंचवडमधली ही धक्कादायक घटना आहे। पती वैभव हांडे आणि पत्नी शीतल हांडे यांनी गळफास लावून घेतला। त्यामध्ये पती बचावला। 10 वर्षांच्या मुलाची गळफास घेण्यापूर्वी गळा दाबून हत्या केली होती। 3 खासगी सावकारांना बेड्या ठोकण्यात आल्यात, तर वाचलेल्या पतीविरोधातही मुलाच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। वैभव हांडे आणि शीतल हांडे हे दाम्पत्य औषध विक्रीचं दुकान चालवत होते। आधी एक आणि कालांतराने दुसरं मेडिकल टाकलं। यासाठी 2017 मध्ये खासगी सावकाराकडून पहिलं कर्ज घेतलं आणि इथून हांडे कुटुंबियांच्या आयुष्यात मिठाचा खडा पडायला सुरुवात झाली। एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, मग दुसरं फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेण्याच्या नादात हांडे दाम्पत्य कर्जाच्या फेऱ्यात अडकले। बऱ्यापैकी त्यांनी कर्ज फेडलं सुद्धा, मात्र अलीकडच्या काळात 13.5 लाखांचं कर्ज उरलं होतं। यासाठी 4 सावकारांनी हांडे दाम्पत्यांकडे तगादा लावला होता, मात्र हा तगादा हांडे दाम्पत्याला सहन झाला नाही आणि अखेर त्यांनी आत्महत्या केली। यामध्ये पती बचावला। जे आहेत वैभव हांडे यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं असता आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी काही पैसे व्याजाने घेतले होते आणि त्याच्या त्रासातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या मिसेसनी आत्महत्या केलेली आहे आणि मुलांनी आत्महत्या केलेली असं त्यांचं म्हणणं होतं। आता PM रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत, त्या महिलेने आत्महत्या केली असं सिद्ध झाले। त्यामुळे आम्ही हे तक्रारदार आहेत वैभव हांडे यांची तक्रार घेऊन सावकारी अधिनियम आणि BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपी अरेस्ट केलेले आहेत।